ही गोकुळाला तेव्हा भगवान श्रीकृष्णाला टोपल्यामध्ये धरला भगवान वासुदेवांनी आणि कोठे जाऊ लागले गोकुळाकडे जाऊ लागले पण मधामध्ये जी नदी वाहत होती कोणती नदी होती बाबाजी यमुना ना त्या यमुना नदीला असा पूर आला का या बाजूचा माणूस त्या बाजूला काय जाऊ शकत नाही तेव्हा भगवान वासुदेवांनी पहिला पाऊल टाकला झाला असा करता करता नाका तोंडामध्ये पाणी जाऊ लागला तेव्हा वासुदेव का म्हणतात आता माझी चिंता तुझे नारायणा माझी चिंता तुझे नारायणा माझी चिंता तुझे नारायणा माझी चिंता तुझे नारायणा रुक्माई रमणा वासुदेवा रुक्माई रमणा 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 ओ रुक्मिणी रमणा वासुदेवा रुक्मिणी रमणा रुक्माई रमणा वासुदेवा रुक्माई रमणा रुक्माई रमणा वासुदेवा रुक्माई रमणा रुक्माई रमणा वासुदेवा रुक्माई रमणा तेव्हा आता माझी चिंता तुझे नारायणा रुक्माई रमणा वासुदेवा म्हणे भगवानच त्याच्या डोक्यावर होता पण माझ्यावर आता काही भार येऊ शकत तेव्हा भगवान वासुदेव भगवान श्रीकृष्णाला नेऊन कोणी टाकला त्या नंदा घरी योगमायेचा जन्म झालेला होता आणि त्या योगमायेले घरून कुठे गेले अजून परत कुठे गेले कारागृहामध्ये म्हणजे कारागृहामध्ये गेले म्हणजे मथुरेला गेले जसा त्या योगमायेचा प्रवेश होत नाही त्या कारागृहामध्ये तसाच काय झाला हाताच्या ज्या बेडे खुलले होते तेही लागल्या दरवाजे खुलले होते तेही बंद झाले पहिले तर चांगली झोपीमध्ये होते तेही जेव्हा लढू लागली योगमाया लढू लागली तेव्हा म्हणे आता आपला अवतार आपला झालेला कंस असा आला चांगला धडपड करत पण कंसाची चतुराई कामात आली प्रत्येक बाळाला जसा हातामध्ये धरे आधी मारे तसाच करू लागला जसा त्या बाळाला हातामध्ये धरला तशीच योगमाया का झाली उडून गेली म्हणे तू माझे का मारतील तुला मारणारा कोटी जन्म मला आले कोटी जन्म आले आहे गोकुळामध्ये गौडन सांगे हो पुत्र झाला Bye.
गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला. त्या गवळणी एकामेकीने सांगू लागल्या म्हणे आता काय झाला नंदा घरी गावातला राजा म्हणला म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट होते. आता आष्टीच्या सरपंचच्या घरी काय दिवस राहू द्या ते अनेकच फटाके फोडतो ना आपल्या घरी होऊ शकते का? तसाच त्या गोकुळामधला राजा म्हणजे कोण होता? सरपंच कोण होता? भगवान नंद. नंदा घरी जन्म झाला. ते आता चांगल्या राजा घरी झाला म्हणजे का पावाची आहे बाबाजी? फटाके ते फोडतात. अन्नदान, वस्त्रदान, गौदान सर्व दान होते. भगवान नंदानी डंबी दिला गावामध्ये की आज माझ्या घरी भोजनाचा कार्यक्रम आहे, गौदानाचा कार्यक्रम आहे, अन्नदान, वस्त्रदान, अजून किती किती दान आहेत सर्व दान. ह्या दानापासून कोणी वंचित राहू नये. सर्वचे सर्व आले बाबाजी, पण एक नाही आली. तिच्या नाव पहिल्याच्या काळामध्ये सीजर होते का? नॉर्मल डिलिव्हरी होती. नॉर्मल डिलिव्हरी करण्याचं काम कोणाकडे होता? स्मितचा होता. म्हणजे गायक म्हणतात तिला दमाबाई नव्हती त्या काळात. पहिलेच होतं का? तिची माय होती. नाही बाबाजी ते नव्हती. पण पहा तेव्हा ते स्वीट म्हणजे ते गेली नाही. ते म्हणे का नंदा घरी कोणाचा जन्म झाला? मुलीचा जन्म झाला. मी आता 12 वाजे तिची प्रसूती करून आलो. पण आम्ही का म्हणून आलो का नंदा घरी का झाला? मुलगा झाला. तेव्हा ती भगवान नारायणाच्या समोर उभी झाली. म्हणे देवा हे जग पाहून राहिला हा सत्य आहे की मी ना आपल्या हाताला जे केलं ते सत्य आहे. तेव्हा भगवान म्हणाले हे पाहून राहिले हाय सत्य आहे आणि तुम्ही हा पाहून राहिला हाय सत्य आहे. गोपाला गोपाला जय देवकी नंदन गोपाला तेव्हा सर्व झाला. मग अशी करता 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 कंसाई काय झोपला होता का घरी? नाही. म्हणे माझ्या गोकुळामध्ये जन्म, माझ्या कंसात माझ्या सद्गुरूचा जन्म गोकुळामध्ये झाला आहे. मग त्यांना वेगवेगळ्या शक्तीचा उपयोग त्यांना करून दिला. अकासूर, बकासूर, शूरपंखा, पुतना यायला सर्वांना जाऊ दिलं. पण त्याची एकाची कामयाबी काही पूर्ण झाली नाही. तेव्हा असा खेळ करता करता त्या गोकुळामध्ये एवढ्या गाई घोडा होते. त्याच्या गळीतून काढत त्या गवळणी. पण पोरं मारायला एकही ते कुठे जात होता? पुरा तू जाता दिल्लीवर जाते. गावातले म्हणतात तू कोणती ना सैरावाले बनून राहिले चांगले जनांतर म्हणून राहिले. तसा त्या गोकुळामधला गळीतून होता तो कुठे जात होता? मथुरेमध्ये जात होता. मथुरेमध्ये जाता जाता गळीतून त्याचे रास्ते का होऊन राहिले चांगले होऊन राहिले. त्यांना ते जोड करून राहिले गोकुळा आले. ते भगवंताला हा काही पटत नव्हता. त्याचे जे सवंगडी होते ते सर्व टिलटिले म्हणजे एक हवा आला का म्हणजे असा काही काम झाले पाहिजे नाही. तेव्हा काय करणार रे? भगवंता घरी काही कमी होती का? पण काय झाला? हरिले हरिले माझे चित्त, 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 हरिले हरिले माझे चित्त.
असा केला म्हणे आज सर्व दैनिक कोटी जाऊन राहिला, मथुरेमध्ये जाऊन राहिला, हा देवाला काही आवडत नव्हता. तेव्हा काय झाला, गवळणी जेव्हा पाण्याला जात होत्या तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या मध्ये आता चला जाऊन मोठे गवळणीच्या घरी. कशाची चोरी? सद्गुरुनाथ महाराज की जय. पहा तेव्हा चोरी करण्यासाठी जात होते भगवान श्रीकृष्ण. ते गवळणी काय म्हणत होत्या जेव्हा चोरी होत होती? ऐसे जरी मी जानते, ऐसे जरी मी जानते, ऐसे जरी मी जानते, ऐसे जरी मी जानते. यमुने पाण्या नाही जाते, यमुने पाण्या नाही जाते, यमुने पाण्या नाही जाते, यमुने पाण्या नाही जाते, धरुणे खावा विवादते, धरुणे खावा विवादते, विद्या लावित बोलता गौरव येतो देवी लागे, गौरव येतो देवी गौरव येतो देवी सांगे, गौरव येतो देवी सांगे, गौरव येतो देवी सांगे, गौरव येतो देवी सांगे. ये ये पहा जेव्हा भगवान रामदेव अवस्थेमध्ये चोरी करायला जात होते तेव्हा त्याच्या नजरिया का होता, त्याची जाण्याची पोझिशन का होती हे माता यशोदाला सांगून राहिले. तडहात टेकिता माता यशोदा जेवण गेल्या या 12 घरच्या 12 गे गोकुळीच्या नारे त्या सर्व गवळणींना एकजूट केला. म्हणजे सर्व हा खाना कम ना फोडना जास्त आहे म्हणे, याचा खाता ते वाटीवर देऊन देऊन राहायचं मध्ये पण काय त्या घराच्या मोडक्याले बोळाची. तेव्हा काय झाला, सर्व गवळणीने एक कमिटी तयार केला. आपल्या गावात आहेत ना कमिटी, कशी कमिटी तयार केला एक म्हणे आता यशोदेकडे सर्वजण चला. काय यशोदाबाई हा तुझ्या नटपीट करणं या कसं आहे म्हणे, मोठा कठीण आहे म्हणे, केव्हा येऊन जाते ना केव्हा आमच्या दूध चोरी करून टाकते, याची आम्हाला काही जाणीवही होऊ देत नाही. पण कोणती माय असेल तिच्याजवळ ज्या रांगता बाळ आहे त्याच्या मायला खरी लागेल का? माय मापोरगा गेला असं म्हणून चोरी करायला नाही लागेल. आपला संपर्क चोरी करणार तरी आपल्याला खरी नाही लागेल. नाही बाई माझ्या पोरगा बहुत आहे तुझ्याकडे असं लागते ना. तसाच होत होता माता यशोदा सोबत. तेव्हा म्हणे असा करता करता भगवंताला एक दिवस आपली चोरी सापडावी लागली. पतीची जाडी माझी वेणी, डोईची गाठ बांधलिया, गाठ बाई कोणाची सुटेना, पोटवरी सोसू दिंगाना, यशोदे बाळ तुझ्या काना, पोटवरी सोसू दिंगाना. बाई यशोदा आम्ही सर्व थकून गेलो मा तुझ्या बाळापायी. एकटे आम्ही या गोकुळामध्ये राहतो नाही तू राह.
तेव्हा अशा गडबडी घराने सांगता सांगता ते यशोदा माता एका मिनिट चुकून कोणतेही तुमच्या पोरगा ऐकून घ्या, पण वेळोवेळा एकच गाणार, रोजच एकच गाणार, ते मग तुम्हालाही करमळा येईल का नाही? असाच यशोदा माता सोबत झाला. ऐसे ऐकी ताग राणे, 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 ऐसे ताग राणे. ये तुझे नैनी आले पाणी, तुझे नैनी आले पाणी, तुझे नैनी आले पाणी, तुझे नैनी आले पाणी, ये तुझे नैनी आले पाणी, ये तुझे नैनी आले पाणी, तुझे नैनी आले पाणी, तुझे नैनी आले पाणी. पहा ऐसे ऐकता घराने ये तुझे नैनी आले पाणी म्हणजे पहा एक वेळ कोणी चुकलं तर त्याची क्षमा आहे, पण रोजच ह्या गवडणीचे घराने जावं लागले माता यशोदेजवळ. तेव्हा का म्हणू लागली गवडण, का म्हणू लागली यशोदे मातेला? यशोदाबाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी जा. यशोदेबाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावी जा. तेव्हा यशोदेबाई कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे. म्हणजे गोकुळात राहायचं असेल ते चोऱ्या करणं बंद कर, नाही ते काय धर ना कोटी जा, जंगलामध्ये जा. तेव्हा त्या नंदाघरी जो गुराची होता त्याची ड्युटी त्या दिवस पासून कॅन्सल, आणि त्या दिवशी त्याच्या खांद्यावरचा घोंगडा कोणाच्या खांद्यावर आला? भगवान श्रीकृष्णाची. आणि त्याची काठी अरे गोदनेच्या राया जातो सारंग पाणी, गोदनेच्या राया जातो गोदनेच्या राया जातो सारंग पाणी. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कोठी गेले? जंगलामध्ये गेले. तसाच एक अजून श्लोक आहे, एक श्लोक सांगून देतो आणि त्याच्यानंतर पहा भगवान श्रीकृष्णांना प्रेम आणि वात्सल्य प्रेम याची ओळख करून घेण्यासाठी एक उदाहरण ठेवलेलं आहे. पहा गाय आपल्या वासराला दूध पाजतो, का करते? गाय वासराला दूध पाजते, माय आपल्या मुलाला दूध पाजते. याच्यामध्ये फरक थोडासा आहे. गाय दूध पाजते, हिच्यामध्ये काही स्वार्थ पण राहत. गाय म्हणते का मोठा होतील, माझी सेवा करशील, म्हणते ना बाई मेरे दूध का कर्ज. म्हणजे आपल्यामध्ये आपल्या दुधामध्ये स्वार्थ आहे, म्हणजे माझ्या मुलगा झाल्याच्या नंतर सेवा माझी करते. पण गायीच्या जेवढंच आहे का? नाही. म्हणून प्रेम आणि वात्सल्य प्रेम असा शिकवून राहिले. उद्धवाले म्हणला भगवान श्रीकृष्णाला एवढा ताप आला, एक रजई, दोन रजई, तीन रजई, रजईवर रजई, पण थंडी काही पावे म्हणे. आता दवाई बोलव ना वैद्याले, म्हणजे वैद्याची काही आवश्यकता मला एकच औषध पाहिजे जो आपल्या शरीराच्या पाणी देस धुवून घेणारी पाणी, तो मी जेव्हा पीन तेव्हा माझी तब्येत सुधरून जाईल. मग तेव्हा काय झाला? उद्धव म्हणाले मी जाऊ का म्हणजे राही रुक्मिणी माताकडे. तेव्हा भगवान श्रीकृष्णाला आज्ञा मारत होते, अरे राही रुक्माबाई सत्यभामा माता, राही रुक्माबाई सत्यभामा, राही रुक्माबाई सत्यभामा, आज्ञा द्यावे आता येतो.
ह्या म्हणू लागल्या होय बाई बोलले कमी करा. ह्या म्हणू लागल्या म्हणे आम्हाला नरकात जावायचं आहे का? आम्ही त्यांच्या पाय धुतलं पाणी आम्ही पितो. जर आमच्या पितृची आम्ही नरकाशिवाय आम्हाला जागा कधी मिळणार. स्वार्थ पण कोणाला होता? ह्या सगळ्या धर्माच्या होत्या तरी यायला स्वार्थ पण होता. मग कोणाकडे गेले म्हणजे नाही मिळाला. आता माझी भक्ती वाजल्याशिवाय राहणार नाही. अजून सांगा दुसरा उपाय म्हणे ब्रज मध्ये आहेत म्हणे गोपिया. कोणाकडे? गवळणी. त्याच्याकडे जाऊ का? त्याच्या बरोबर गेले. उद्धव गेले तेव्हा म्हणू लागले गवळणी हमारे कृष्ण अच्छे है क्या? नहीं है. वो बोले उनका स्वास्थ्य अभी ठीक नहीं है, उनको बहुत जल्द से बुखार आ गया. अरे रे 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 हा कसा झाला म्हणे बाबा. आम्ही मरून जाऊन चालत पण आम्ही त्याच्यावरती प्रेम करतो हा कधी मिळला पाहिजे. तेव्हा म्हणे आता सांगा मला पाठवला म्हणे भगवान श्रीकृष्णांना का आपल्या जो चरणाचा पाणी आहे तो मला द्या म्हणजे एक एक या. जसे या गवळणीला म्हणता बरोबर सर्वच्या सर्व गवळणी एकत्रित झाले म्हणजे कोणाच्या पाय धुवायला मिळला नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण कोठी गेले? उद्धव कोठी गेले? अजून गोकुळामध्ये गेले. म्हणे मिळाला का? नाही मिळाला. म्हणे भेटला पण एकही नाही दाबून दिला. म्हणे पहिले मी असं मी करता करता दाबून टाकला म्हणे पण पाणी मिळाला नाही. तेव्हा काय झाला जसे जसे आवाज येत नाही तशा भगवान श्रीकृष्णाने पहिली रगी फेकला. दुसरी तिसरी चौथी पाचवी करता करता पूर्ण झाले. भगवान स्ट्रॉंग म्हणजे वा भगवान तेरी माया तेरा खेळ कैसा. तेव्हा काय झाला भगवान स्वयं श्रीकृष्ण त्याच्या प्रेम पाहण्यासाठी म्हणजे उद्धव तर तुला दाखवतो प्रेम म्हणजे काय होते. तेव्हा कोठी गेले? ब्रज मध्ये गेले. ब्रज नंदन की कथा सुनाते रहे. ब्रज नंदन की कथा सुनाते रहे. ब्रज नंदन की कथा सुनाते रहे.